नमस्कार, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत खमंग आणि चविष्ट मटार पराठे. थंडीत गरमागरम पराठ्याचा स्वाद काही औरच असतो, नाही का? हे पराठे बनवायला सोपे आहेत आणि अतिशय स्वादिष्ट लागतात. चला तर मग बघूया कसे बनवायचे टेस्टी मटार पराठे. यासाठी मी 1 कप रवा घेतला. यामध्ये गरम पाणी घालायचे म्हणजे रवा लवकर मुरतो. मिक्स करायचं आणि झाकून मुरायला ठेवू. तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊ. अर्धा कप मटार मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्यात 2 हिरवी मिरची, 1 इंच अद्रक, जिरे, थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक पेस्ट करून घ्यायची. ही पेस्ट या रव्यामध्ये काढून घेऊ. 1 कच्चा बटाटा किसून घेतला. ओवा, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा कलौंजी, मीठ चवीनुसार, तिखट आवडीप्रमाणे, हळद, हिंग, कुटलेली सोप, धने जिरं पूड. सगळे जिन्नस मिक्स करायचे. यामध्ये गरजेनुसार कणिक घालायची. सुरुवातीला मी 1 कप कणिक घेतली आहे. कणिक घालून मिक्स करायचं. पुन्हा 1 कप कणिक मी घेतली. पाण्याचा वापर करायचा नाही. 2 कप कणिक मला यासाठी लागली आहे. शेवटी कोथिंबीर घालायची म्हणजे कोथिंबीरीचा रंग तसा राहतो. तेल लावून मळून घेऊ. पिठाचा गोळा घेऊन कोरडं पीठ लावून लाटून घ्यायचा पराठा. पराठा छान लाटून घेतला आहे. आता आपण हा पराठा तव्यावर घालून घेऊ आणि मीडियम गॅसवर पराठा शेकून घ्यायचा. चांगला उलटपुलट करून शेकायचा. नंतर तेल किंवा तुपाचा आपल्या आवडीनुसार वापर करायचा. तेल किंवा तूप नाही लावले तरी हा पराठा अप्रतिमच होतो. सगळे पराठे याप्रमाणे करून घ्यायचे. सगळे मी करून घेतले आहे. आता याबरोबर लागणारी चटणी बनवूया. बघा किती नरम पराठा झाला आहे. एक चमचा तेल, मोहरी, जिरे, मेथी, उडदाची डाळ 1 चमचा, 1 चमचा चना डाळ परतून घ्यायचे. एक लाल मिरची, छान खमंग भाजून घेतल्या डाळी. आता यामध्ये 1 कांदा, 3 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, 2 मोठे टमाटे
परतून घेऊ. 1 चमचा लाल तिखट, हळद, मीठ चवीनुसार, धने जिरे पूड, काश्मीरी लाल तिखट मिक्स करायचे. थोडंसं पाणी टमाटे शिजायच्यासाठी. 2 चमचे चिंचेचा कोळ. झाकून टमाटे नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं. थोडासा गूळ. कांदा टोमॅटो शिजला आहे. थंड करून मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं. चटणीसाठी फोडणी करायची. 1 चमचा तेल, मोहरी, जिरे, तीळ, लाल मिरची, हिंग, 1 चमचा उडीद डाळ. फोडणी आपण चटणीवर घालून घेऊ. तर बघा किती सोप्या पद्धतीने आपण खमंग आणि टेस्टी मटार पराठे बनवले आहेत. सोबतच चुरचुरीत चटणी पण अप्रतिम झाली आहे. हे पराठे या चटणीसोबत किंवा दही, लोणचं, लोण्यासोबत खूप छान लागतात. ही रेसिपी